बाहेर पाऊस पडतोय आणि घरामध्ये भजी केले नाही असं होणारच नाही. ते पण भेंडीचे भजी. नेहमी तर आपण कांद्याची भजी, बटाट्याची भजी करतो. तुम्ही म्हणाल, कुठं भेंडीची भजी करतात का? पण एकदा अशी भेंडीची भजी करून तर बघा. वरून कुरकुरीत, आतून मऊ आणि चवीला तर एवढे भारी लागतात ना, करायला सोपे आणि झटपट होतात. चला करूया. इथे बघा 10-12 अशा ताज्या ताज्या कवळ्या भेंड्या घेतल्या आहेत. 2-3 वेळा पाण्याने चांगल्या धुवून घेतल्या, कपड्याने कोरड्या करून घेतल्या. अशा ताज्या ताज्या कवळ्या भेंड्या घ्यायच्या म्हणजे आपले भजी एकदम छान तयार होतात. आता भेंड्या आपण चिरून घेऊया, देठ कापून घेऊया. पटापट देठ कापून घेतले. भेंडीला असं शेंड्याकडे धरायचं आहे आणि अशी अर्धी भेंडी कापून घ्यायची. शेंड्याकडच्या भागाला थोडं तसं ठेवायचं आहे आणि परत अर्धी भेंडी अशी आपण वांगं कसं चिरतो त्या पद्धतीने हे चिरून घ्यायचं आहे. हे बघा अशी भेंडी चिरून घेतली. सगळ्या भेंड्या बघा अशाच आपण चिरून घेऊया. आपण वांगी कशी चिरतो त्या पद्धतीने ह्या सगळ्या भेंड्या चिरून घेतल्या. आता एका भांड्यामध्ये हरभरा डाळीचं बेसन पीठ घेतलं आहे. 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले भजी कुरकुरीत होतात. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा ओवा. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं आपण भिजवून घेऊया. बेसन पिठाच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत. आपण मिरची भजी करतो, बटाटे भजी करतो त्यावेळेस पीठ भिजवतो ना, त्या पद्धतीनेच पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. बेसन पिठाच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत. आपलं बेसन पीठ बघा चांगलं मस्त असं भिजवून झालेलं आहे. अजिबात यामध्ये गुठळी झालेली नाही. आता शेवटी 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घालूया. सोडा घातल्यावर परत चांगलं हलवून घेऊया. आता एक एक भेंडी घेऊन या बेसन पिठामध्ये अशी बुडवून घ्यायची आहे. आपण जशी मिरचीची भजी करतो त्या पद्धतीनेच असे बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायची. 3-4 भेंड्या अशा बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायच्या म्हणजे पटापट आपल्याला तेलामध्ये सोडता येतात. तेलामध्ये आपण भेंडीची भजी सोडतो ना त्यावेळेस असं बोटाने पसरवायचं आहे म्हणजे कुरकुरीत आपली भेंडीची भजी तयार होतात. तेल गरम झाले की पटापट तेलामध्ये हे भजी सोडून घेऊया. खालच्या बाजूनी चांगले भजी तळले की मगच असे खालीवर करून घ्यायचे आणि मध्यम गॅसवर दोन्ही बाजूनी चांगले कुरकुरीत होईपर्यंत भजी आपण तळून घेऊया. मोठ्या गॅसवर जर भजी तळले तर वरून करपतील, आतमधून कच्चे राहतील आणि बारीक गॅसवर जर तळले तर भजी आपले तेलकट होतील. म्हणून मध्यम गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायचे. आपले भेंडीचे भजी बघा तळून झाले आहेत आणि राहिलेले पण भजी असेच करून घेऊया. कांदा भजी तर आपण नेहमीच करतो, पण असे जरा वेगळ्या चवीचे भजी केले ना छान पण लागतात आणि ते सगळ्यांना आवडतात पण. मग तुम्ही या पावसाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने भेंडीची भजी एकदा करून तरी बघा. मी केलेली भेंडीची भजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.